जय शिवराय मंडळी, आज मी तुम्हाला माझ्या नानीने केलेली शेती दाखवतो. जिच्याकडे शेती नसून तिने घराच्या आवारात जेवढी जागा होती त्यात तिने शेती केलेली. तर बघा मित्रांनो, बघू शकता हे पेरू, सीताफळ, इथं कढीपत्ता, हवा कढीपत्ता, वांगे बघू शकता, परत मिरच्या, हे बघा मिरची, ओके, परत भेंड्या बघू शकता, ही काचकोयरी आणि काटेदार बघू शकता. एवढ्या एवढ्या याच्यात काय काय लावलेलं आहे माझ्या नानी. ते बघा, ह्या पपया, परत हे भेंडीचे चवळी, हे बघ छोटी छोटी. ही शेती करायला तुम्हाला जास्त पाणी वगैरे नाही लागत. हे बघा किती प्रॉपर प्रकारे आणि पाणी वगैरे छिडकून दिलं तरी भाजीपाला उगतो. आणि दररोजचा तुम्हाला मेन म्हणजे ताजा भाजीपाला खायला भेटतो. हे कुठे गेले हे वेल आहे, हे वांग्याचे झाडं बघा, वांगे काही दिसा ना, हे झेंडूचे फुलं बघा, परत ह्या भेंड्या, आबा शेवगा, हे पपई. जय शिवराय मंडळी, प्रत्येकाने अशा प्रकारे जर छोटीशी जरी आपल्या घराच्या आवारणात जिथे आपला जागा आहे तिथं अशी छोटीशी जरी शेती केली का खूप काही आपल्या दररोजचा हिरवागार पालेभाज्या खायला भेटतात. हे बघा शेपू पण लावलेले, शेपूचे झाड. काय नाही, बघा तुम्ही स्वतः करू शकता अशा प्रकारे. तुळशीचं झाड, सगळ्या प्रकारचे झाड आहे छोटे छोटे. हे बघा मिरच्या, टमाटे, हे कढीपत्त्याचं झाड. फायनली अशी होती माझ्या नानीची शेती. बघितली शेती सगळ्यांपेक्षा भारी.